आता इथपर्यंत आपण बघितलं. आता पुढचा पॉइंट आपण बघणार आहोत ऍक्सेलरेशन. समजून घ्या ऍक्सेलरेशन म्हणजे काय. आता आपल्याला ते बघायचंय. आता याच्यात मात्र तुम्हाला मी पहिले व्हिडिओ दाखवेल आणि मग नंतर आपण त्या ऍक्सेलरेशन पॉइंट कडे वळूया. ऍक्सेलरेशन रायटिंग करून घ्या. आता आपण ऍक्सेलरेशन म्हणजे काय त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊन आपण त्याला पुढे आणूया पॉइंट्सला. बघा आपल्याला ऍक्सेलरेशन मध्ये ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय आहे याच्यामध्ये समजेल. Welcome to Moo Moo Math and Science. In this video, I'd like to talk about acceleration. What do each of these short clips have in common? They are all examples of acceleration. Acceleration is the rate at which velocity changes. ऍक्सेलरेशनची डेफिनेशन आहे the rate at which velocity changes. Velocity means displacement upon time. ज्यावेळेस त्याचा रेट चेंज होतो इन युनिट टाइम दॅट इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. उदाहरणार्थ गाडी मी बाईक चालवत असेल किंवा कोणी तर त्यावेळेस जेव्हा आपण ऍक्सेलरेट करतो त्यावेळेस गाडी स्पीडला पळते. म्हणजे काय होतं तर तिथे स्पीड वाढतो म्हणजे ऍक्सेलरेट होतो. आणि कधी कधी असं होतं की आपण ब्रेकिंग करतो मग अशा वेळेस काय होतं ऍक्सेलरेशन कमी होतो निगेटिव्ह मध्ये जातो. म्हणजे एकतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा झिरो ऍक्सेलरेशन असं होऊ शकतं. थोडंसं नीट समजून घ्या. रेट डेफिनेशनच पाठ करायचे यांच्या. द रेट ऍट विच वेलॉसिटी चेंजेस. वेलॉसिटी कुठे स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे डिस्टन्स अपॉन टाइम. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग ऍक्सेलरेशन इज नथिंग बट द रेट ऍट विच वेलॉसिटी changes. This change in velocity can be a change in speed, direction, or both. So an object accelerates if its speed, direction, or both change. An increase in velocity is positive acceleration, and a decrease in velocity is called deceleration. You can find the average acceleration by taking the final velocity minus the starting velocity divided by the time it takes to change this velocity. Let's work an example. A person walks and starts at 0 meters per second, and after 6 seconds is traveling at 5 meters per second. What is the acceleration of the walker? आता लक्ष द्या. हे एक्झाम्पल मध्ये त्यांनी ऍक्सेलरेशन काय ते समजावून सांगितले. अ पर्सन वॉकिंग स्टार्ट्स ऍट 0 मीटर पर सेकंड. म्हणजे त्याचा जो स्टार्टिंग जो स्पीड आहे तो किती आहे 0 मीटर पर सेकंड. आफ्टर 6 सेकंड 6 सेकंड नंतर इज ट्रॅव्हलिंग ऍट 5 मीटर पर सेकंड. व्हॉट इज द ऍक्सेलरेशन ऑफ द वॉकर. You take the final velocity of 5 minus the initial velocity of 0 and divide it by the time of 6 seconds, and you get 0.833 meters per. बघा त्याचा जो फायनल वेलॉसिटी होती फायनल जो काही हे होता वेलॉसिटी होती ती किती होती 5 आणि इनिशियल किती होती 0 अपॉन टाइम. टाइम किती लागला होता 6 सेकंद. 5तून 0 गेले 5 भागिले 6 केलं तर 0.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर हा त्याचा काय झाला त्या ठिकाणी per second. And acceleration is always squared. ऍक्सेलरेशनला नेहमी स्क्वेअर असतो मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात ठेवा या गोष्टी पॉइंट्स. थोडंफार समजून घेतलं तरच तुम्हाला हे गणित पण समजेल. Look at another example. A car speeds up from 22 meters per second to 26 meters per second in 2 seconds. A car speeds up from 22 meter per second to 26 meter per second. आता याची जी इनिशियल जो स्पीड आहे तो किती आहे 22. म्हणजे सुरुवातीला किती आहे 22 मीटर पर सेकंड आणि फायनल किती आहे त्याचा 26 मीटर पर सेकंड. In 2 seconds, what is the average acceleration of the car? What is the average acceleration of the car? You'll take 26 minus. बघा त्याचा फायनल जो काही स्पीड होता तो 26 होता मायनस 22 बिगर मधून स्मॉलर मायनस करायचा अपॉन टाइम घेतला. टाइम किती घेतलाय 2 सेकंड. त्याच्यावरून तुम्हाला 26 minus 22 upon 2 करावं लागेल. Divided by 2, which is 4 divided by 2, which is 2 meters per second squared. बघा म्हणजे याचा ऍक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा झाला. याचा अर्थ असा आहे की त्याने सुरुवातीला जो इनिशियल स्पीड होता आणि फायनल स्पीड आहे
त्याच्यामध्ये किती ऍक्सेलरेशन झालं हे शोधता येणं आपल्याला आलं पाहिजे. पुढच्या भागांमध्ये आपण ते बघणार आहोत. So there we go. Acceleration, a change in an object's velocity. बघा, चेंज इन ऑब्जेक्ट वेलोसिटी. आता ऍक्सेलरेशनची डेफिनेशन म्हणजे पहिला आपण फॉर्म्युला लिहूया ऍक्सेलरेशनचा. रायटिंग करून घ्या तर तुम्हाला लगेच समजेल ऍक्सेलरेशन म्हणजे काय. ऍक्सेलरेशन इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. बघा, आता आपण याची डेफिनेशन राईट करू शकतो. याच्यावरून ह्या फॉर्म्युलावरून आपण डेफिनेशन तयार करू शकतो. ऍक्सेलरेशन is the rate of change of velocity with respect to time. पाठ करून ठेवा हे, with respect to time. Acceleration is the rate of change of velocity with respect to time. बघा वरती चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम आहे. याच्यावरून तुम्ही डेफिनेशन क्रिएट करू शकता. ऍक्सेलरेशन जर तुम्ही नीट समजून घेतलं तर तुम्हाला काही गोष्टी यामध्ये सर्वात महत्वाच्या आहेत. बघा का, ऍक्सेलरेशन इज नॉट इक्वल टू हाय स्पीड. ऍक्सेलरेशन हा हाय स्पीड म्हणून नाही आपण म्हणू शकत. म्हणजे उदाहरणार्थ एखादी गाडी 140 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालली, याचा अर्थ ती सुरुवातीला जर 0 असेल तर 0 टू 140 जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती टाइम लागला तो सुद्धा त्यामध्ये आपल्याला काय करायचा असतो, कॅल्क्युलेट करायचा असतो. बघा हा, ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स फ्रॉम 0 टू 10 मीटर पर सेकंड. सपोज आपण जे उदाहरण बघितले त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईलच. आता याच्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी समजून घ्या. आता हे पॉइंट्स नीट समजून घ्या. इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा स्पीड. इनिशियल व्हेलॉसिटी त्याला आपण यू डिनोट करतो, यू ने. आणि फायनल व्हेलॉसिटी, समजून घ्या हे पॉइंट्स. फायनल व्हेलॉसिटीला आपण काय म्हणायचं, व्ही. आधीच्या उदाहरणामध्ये जर बघितलं तर 26 मीटर पर सेकंद आणि 22 मीटर पर सेकंद असं होतं. म्हणजेच त्याचा इनिशियल जो असेल तो 22 असणार आणि 26 त्याचा काय असणार, फायनल. म्हणजे त्या ठिकाणी जो सुरुवातीचा स्पीड आहे समजा 0, ती मुलगी 0 मीटर पर सेकंद होता. म्हणजे याचा अर्थ इनिशियल व्हेलॉसिटी काय झाली 0 आणि फायनल व्हेलॉसिटी म्हणजे जो लास्ट आहे तर तो काय होतो व्ही. मग आपण फॉर्म्युला कसा लिहू शकतो ऍक्सेलरेशनचा, ए इक्वल टू आता याच्यामध्ये व्ही मायनस यू म्हणजे फायनल मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. लक्षात घ्या, म्हणजे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय येईल, व्ही मायनस यू अपॉन टाइम टी. व्ही मायनस यू मीन्स द रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. आपल्याला त्याच्यामध्ये जी व्हेलॉसिटी चेंज होते ती, त्याला म्हणायचं ऍक्सेलरेशन. पुन्हा एकदा लक्ष द्या, आपण काय काय बघितलं. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ऍक्सेलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. इनिशियल व्हेलॉसिटी काय यू, फायनल व्हेलॉसिटी काय व्ही. तर ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. आता पुढचा पॉइंट समजून घ्या. ऍक्सेलरेशन इज ए वेक्टर क्वांटिटी. समजून घ्या हा पॉइंट. ऍक्सेलरेशन इज ए वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी का, तर व्हेलॉसिटी आहे त्याच्यामध्ये. आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि डिस्प्लेसमेंट कसली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. आणि त्यामुळे ऍक्सेलरेशन सुद्धा काय होते, वेक्टर क्वांटिटी होते. पुढचा पॉइंट लक्षात घ्या. आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे. रायटिंग करत चला बरोबरच. टाइप्स ऑफ
ऍक्सेलरेशन. टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन. त्यामध्ये आपण फर्स्ट जो टाइप आहे तो पहिले रायटिंग करून घेऊया. पहिला आहे पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. रायटिंग करत चला. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. वेलोसिटी कंटिन्युअसली इन्क्रीज. लक्षात ठेवा, वेलोसिटी काय होते, कंटिन्युअसली इन्क्रीज होते. velocity continuously increase. Velocity continuously increase. Example लक्षात घ्या. Apple fall from tree to ground. Apple fall from tree to ground. बघा, ज्यावेळेस ऍपल झाडावरून खाली पडतं त्यावेळेस त्याच्यामध्ये ते काय होतं, कंटिन्युअसली काय होतं, ऍक्सेलरेशन वाढत असतो. आणि म्हणून आपण हे एक्झाम्पल कशामध्ये टाकू शकतो, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. सेकंड आहे, समजून घ्या, सेकंड निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. आता निगेटिव्ह ऍक्सेलरेशन काय, व्हेन वेलोसिटी कंटिन्युअसली डिक्रीज. कंटिन्युअसली डिक्रीज. आता वेलोसिटी कंटिन्युअसली काय होते, डिक्रीज होते. आता याचे एक्झाम्पल घेऊया. ब्रेक अप्लाइंग ऑन कार. ब्रेक्स अप्लाइड ऑन कार. बघा, कार असेल किंवा एखादं तुम्हाला व्हेकल कुठलंही घेतलं, ज्यावेळेस ब्रेकिंग होते म्हणजे काय, तर स्पीडला अपोज होतो. म्हणजे स्पीड हा काय होतो त्या ठिकाणी कमी होतो. मग स्पीड कमी झाला म्हणजे काय झालं, ऍक्सेलरेशन निगेटिव्ह झाला. लक्षात घ्या. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे झिरो ऍक्सेलरेशन. लक्षात ठेवा हा पॉइंट, झिरो ऍक्सेलरेशन. आता झिरो ऍक्सेलरेशन लिहून घ्या. झिरो ऍक्सेलरेशन म्हणजे काय, व्हेन वेलोसिटी इज कॉन्स्टंट. याच्यामध्ये काय असते, वेलोसिटी इज कॉन्स्टंट म्हणजे ती इन्क्रीज पण होत नाही आणि डिक्रीज पण होत नाही. अशा वेळेस आपण त्याला काय म्हणतो, झिरो ऍक्सेलरेशन. एक्झाम्पल, कार मूविंग इन कॉन्स्टंट स्पीड. बघा, सोपे. टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन किती आहेत, 3. पहिला पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, दुसरा निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आणि तिसरा आहे झिरो ऍक्सेलरेशन. पॉझिटिव्ह म्हणजे काय, वेलोसिटी कंटिन्युअसली इन्क्रीज. एक्झाम्पल, ऍपल फॉल फ्रॉम ट्री टू ग्राउंड. जेव्हा झाडावरून एखादं फळ खाली पडतं त्यावेळेस त्याच्यामध्ये कंटिन्युअस काय होते, ऍक्सेलरेशन वाढत असतं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. नंतर निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. आता निगेटिव्ह ऍक्सेलरेशन मध्ये त्या ठिकाणी काय होतं, वेलोसिटी कंटिन्युअसली डिक्रीज. आता याचे एक्झाम्पल म्हणजे आपण ब्रेक अप्लाय ज्यावेळेस करतो व्हेकलला त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं, कंटिन्युअसली डिक्रीज होतो स्पीड. नंतर झिरो ऍक्सेलरेशन, वेलोसिटी इज कॉन्स्टंट. एक्झाम्पल, कार मुव्हिंग इन कॉन्स्टंट स्पीड. ज्यावेळेस एखादी कार कॉन्स्टंट स्पीडला मूव्ह होते त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, झिरो ऍक्सेलरेशन. थोडंसं समजून घ्या. तुम्हाला मी एक शॉर्ट क्लिप दाखवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड काय असतो
कॉन्स्टंट स्पीड किंवा त्याचे जे काही प्रकार आहेत ते तुम्हाला समजतील. बघा इकडे पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. हिअर बस स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट अँड वेलोसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. बस ज्यावेळेस एका जागी उभी असते त्यावेळेस त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, स्पीड वाढत जातो. ऍक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. नीट समजून घ्या हा पॉइंट. डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन आणि डायरेक्शन ऑफ वेलोसिटी ही सेम असते इन पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. म्हणजे दिशा, डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे वेलोसिटी ज्यामध्ये डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, त्याचा जो काही चेंज आहे तो आपल्याला त्या ठिकाणी एकाच डायरेक्शनला पॉझिटिव्ह मध्ये भेटतो. मी तुम्हाला सांगितलं तसं पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, ऍपल फॉल फ्रॉम ट्री टू ग्राउंड इज ऑल्सो कॉल्ड ए पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. त्याची वेलोसिटी काय होते, कंटिन्युअसली चेंज होते बघा. So the apple has positive acceleration. याच्यामध्ये जेव्हा फॉल ट्री पासून ज्यावेळेस ऍपल खाली फॉल होतो त्यावेळेस त्याची जी डायरेक्शन आहे ती अपवर्ड होणार नाही. लक्षात घ्या ही गोष्ट. अपवर्ड डायरेक्शनला तो जाणारच नाही, तो त्याच डायरेक्शनला आहे. समजून घ्या. बघा, कार स्टॉप्स व्हेन ब्रेक्स आर अप्लाइड, दस वेलोसिटी गोज ऑन डिक्रीजिंग. गाडी ज्यावेळेस आपण ब्रेक मारतो त्यावेळेस काय होते, तर वेलोसिटी डिक्रीज होते. याचा अर्थ काय होतो, तर निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड रिटार्डेशन और डिसलरेशन. म्हणजे स्पीड काय होणे, कमी होणे. लक्षात ठेवा ही गोष्ट. आता डायरेक्शन ऑफ निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आणि डायरेक्शन ऑफ वेलोसिटी अपोजिट असतो याच्यामध्ये. तरच काय होतं, तर त्या ठिकाणी ब्रेक अप्लाय होतो, म्हणजे त्या ठिकाणी स्पीड काय होतो, कमी होतो. म्हणून निगेटिव्ह ऍक्सेलरेशन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. वेलोसिटीच्या तो काय असतो, अपोजिट डायरेक्शन. हा एक एकदम सुंदर उदाहरण आहे. थ्रोविंग अप अ बॉल इज अनदर एक्झाम्पल ऑफ निगेटिव्ह ऍक्सेलरेशन बिकॉज ऍज द बॉल मूव्स अप इट्स वेलोसिटी डिक्रीज. आपण ज्यावेळेस एखादा चेंडू वर फेकतो त्यावेळेस तो काय होतो, तर त्याचा स्पीड कमी कमी होत जातो वरती. आणि असा एक पॉइंट येतो की तिथे तो बॉल थांबतो आणि पुन्हा जमिनीवरती फॉल होतो. The direction of the ball's velocity is upward. Its acceleration is in the downward direction. Acceleration downward आहे. फक्त काय होतं, आपण वेलोसिटी वरती फेकल्यामुळे तो काय होतो, तर अपवर्ड डायरेक्शनला तो जातोय.
पण त्याचा स्पीड मात्र हळूहळू कमी होत जाणार. याचा अर्थ त्याचं डायरेक्शन लक्षात ठेवा. या पद्धतीने आपण निगेटिव्ह ऍक्सेलरेशन समजून घेऊ शकतो. Zero acceleration. Here the scooter is moving with constant speed. कितीचा स्पीड दिसतोय हा 30 किलोमीटर चा. मग याचा अर्थ स्पीड आणि वेलोसिटी ऑफ 10 मीटर पर सेकंड देर इज नो चेंज इन दी वेलोसिटी अँड दस नो ऍक्सेलरेशन. जर एखादा स्पीड सपोज 30 किलोमीटर पर आवर आहे तर तो स्पीड आहे कॉन्स्टंट, तो बदलत नाही, खाली पण जात नाही आणि वरती पण जात नाही, म्हणजे ऍक्सेलरेशन होत नाही. लक्षात घ्या, जर का त्याचा स्पीड वाढत गेला म्हणजे 40, 50, 60, 70 तर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह. जर का त्याने ब्रेक मारले तर तो स्पीड काय होत जाईल, अपोजिट होईल, म्हणजे 60, 50, 40, 30, 20 असा होईल. त्याचा अर्थ निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. आणि जर का स्पीड चेंज नाही झाला, 30च राहिला, तर मात्र तो काय झाला, कॉन्स्टंट झाला. याचा अर्थ हा झिरो ऍक्सेलरेशन. बघा, आपण काय काय बघितलं. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, बसचं उदाहरण घेतलं आपण, ऍपल फॉल फ्रॉम ट्री टू ग्राउंड. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, वेलोसिटी कंटिन्युअसली डिक्रीजेस. अँड झिरो ऍक्सेलरेशन, वेलोसिटी इज ॲट कॉन्स्टंट. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, झिरो ऍक्सेलरेशन. तर अशा प्रकारे आपण आजच्या या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन बघितलं. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन अँड झिरो ऍक्सेलरेशन. आता याच्यामध्ये लॉज ऑफ मोशन मध्ये सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे तो आहे वेलोसिटी. बघा, काय काय बघितलं आपण त्या ठिकाणी. सर्वात पहिले आपण लॉज ऑफ मोशन मध्ये फर्स्ट आपण डेफिनेशन ऑफ मोशन बघितली. त्याच्यानंतर आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बघितलं. नंतर स्पीड अँड वेलोसिटी बघितलं. समजून घ्या, स्पीड अँड वेलोसिटी. त्यानंतर युनिट्स फॉर स्पीड अँड वेलोसिटी, युनिट्स पाठच करून ठेवा. SI आणि MK सिस्टीम आणि CGS सिस्टीम असे दोन प्रकार आहेत. त्यानंतर आपण युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन बघितलं. ऍक्सेलरेशनची डेफिनेशन, त्याचं फॉर्म्युला पाठ करून घ्या. A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. ऍक्सेलरेशन इज ए वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन. टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन मध्ये पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन अँड झिरो ऍक्सेलरेशन. आता युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, याच्यामध्ये ऍक्सेलरेशन मध्ये अजून एक प्रकार आहे पुढचा, तो आहे युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. त्याच्यामध्ये काही ग्राफ्स आहेत जे आपल्याला नंतर बघायचे आहेत. समजून घ्या हे पॉइंट सर्व. ज्यामध्ये आपल्याला पहिला जर बघितला तर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन्स. त्याच्यानंतर आपण जे ग्राफ बघणार आहोत तो एक आहे डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. द फॉलोइंग टेबल शोज. आपल्याला याच्यामध्ये काय करायचे, एक डायग्राम तयार करायची, ग्राफ तयार करायचा आहे. आता यामध्ये तुम्ही जर ग्राफ क्रिएट केला तर तुमच्या लक्षात येईल युनिफॉर्म मोशन आहे की नाही, आपण हे शोधूया. बघा बरं, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आपण पहिले पॉइंट्स बघूया कोणते कोणते. पहिला 0 आहे तर तिथे 0च आहे म्हणून हा पॉइंट आला पहिला. नंतर 10 आहे तर 15, म्हणजे पहिला टाइम बघा खाली दिसते ना, हा टाइम. आणि इकडे काय डिस्टन्स आहे. मग 10 असेल, 10 वरती किती 15. मग आता इथे बघा, पहिला 20, 40, 60 किती आहे 80, 100, 120 आणि 140 आहे. मग आता याच्यामध्ये मधला पॉइंट येईल 10. बघा इथे 10 येतील आणि 10च्या पुढे आणि 20च्या मध्ये इथे हा आपला पॉइंट येईल 15चा. त्याच्यानंतर 20 आहे तर किती घ्यायचं आपल्याला 30. मग 20 असेल तर 30 कुठे येणार, याच्यामध्ये बघून घ्या हे पॉइंट. त्याच्यानंतर 30 आहे तर 45. 45 कुठे येईल बघा इथे, याच्या इथे येईल थोडस मध्ये. त्याच्यानंतर 40 आहे तर 60 घ्यायचं आपल्याला. 40 असेल तर 60.
50 असेल तर 75. आता 70 आणि त्याच्या पुढे या दोघांच्या मध्ये ते येणार 2.5 वरती. पॉइंट्स लक्षात घ्या. त्याच्यानंतर 60 आहे तर किती 90 म्हणजे 80 आणि 100च्या मध्ये. ग्राफ आपण काढलेत ना कोऑर्डिनेट मध्ये तसा. 70 आहे तर किती घ्यायचं 105 म्हणजे 100 आणि याच्या मधल्या रेषेच्या पण थोडासा मध्ये येणार तो. बघा हे झाले पॉइंट्स. आता आपण हे जर जोडले पट्टीने तर तुमच्या लक्षात येईल की हे सर्व पॉइंट एकाच लाईन मध्ये येतात. याचा अर्थ हा कोणत्या टाइप मध्ये येतो युनिफॉर्म मोशन. तर फॉलोइंग टेबल मध्ये जर आपण बघितला तर इक्वल त्या ठिकाणी काय आहे टाइम आणि डिस्टन्स. समजून घ्या. हे तुम्हाला नंतर त्या ठिकाणी आकृत्या काढून व्यवस्थित रायटिंग करून घ्यायचं आहे. डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये. आता नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल ग्राफ क्रिएट करावं लागेल. बघा तुम्ही हा ग्राफ क्रिएट करायचा आहे नंतर आणि मी जसं आपण आधी पॉइंट्स घेतले होते तसे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे आहेत पॉइंट्स घ्यायचे. लक्ष ठेवा व्यवस्थित काढा. मी सांगतो तसं नंतर तुम्ही याच्यामध्ये ग्राफ क्रिएट करा रफ. इथे काय घ्याल टाइम आणि या बाजूला काय घेणार डिस्टन्स. मग तुम्ही तुमच्या मनाने या ठिकाणी काय करा एक ग्राफ क्रिएट करा. हा ग्राफ तुम्हाला वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये भेटेल म्हणजे स्ट्रेट भेटणार नाही. अंदाजे मी तुम्हाला असंच सांगतो. असं जर काढलं तर तुमच्या लक्षात येईल की हा ग्राफ काय होईल नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये येईल. म्हणजे तुम्हाला ग्राफ काढल्यानंतर कळेल की याच्यामध्ये युनिफॉर्म येतो की नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये येईल. तर अशा प्रकारे इथे पण एक ग्राफ आहे तो काढून ठेवा. वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलोसिटी. तर अशा प्रकारे वेगवेगळे जे ग्राफ्स आहेत ते पूर्णतः क्रिएट करून तुम्ही मला नंतर व्हॉट्सॲपला ते पाठवा फोटो काढून. थोडंसं मागचा एक तुम्हाला भाग परत एकदा क्लिअर करून देतो. स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी. Assume you're standing at this point. Now, if your friend tells you there is a treasure pot 50 kilometers away from home, how long will you take to find it? Which direction will you go? It could be here, or maybe here. It is hard to know where exactly it is. You are only provided the distance, which is one-dimensional information. One-dimensional information like this is called a scalar quantity. Your question to him would be, which direction from home? When you are told that it's 50 kilometers in the northeast direction, you have the precise information of the location. This now becomes two-dimensional information, distance and direction. The treasure pot is over here. Two-dimensional information like this is called a vector quantity. Scalar quantities are one-dimensional and vector quantities are two-dimensional. Speed is a very good example of what we call in physics a scalar quantity, indicating only magnitude but not specifying any direction. So that's what scalar quantities are, only magnitude but no direction. In the case of velocity, however, the direction is stated and that's why it is referred to as the vector quantity. A vector quantity involves not just the magnitude but also the direction. When you add directional information to speed, it becomes a vector quantity called velocity. The additional information makes it more specific. Temperature change, for example, is one-dimensional quantity. But when we specify rising or falling temperature, it is two-dimensional. If someone says that the temperature has changed by 2 degrees, we won't really know if it has increased or decreased. We will look at various scalar and vector quantities in the next few tutorials and for as long as we study physics. Speed, velocity, distance, displacement, mass, weight, force, acceleration. The more we look at these, the clearer this concept will become. अशा प्रकारे आज आपण सायन्स 1 चे काही पॉइंट्स आणि त्याचे व्हिडिओ बघितले. सर्वांनी त्यांचं रायटिंग करून घ्या. पुढच्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टरचा उर्वरित भाग बघूया. तोपर्यंत आपण त्या ठिकाणी थांबू.